जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल अर्थातच आपलं टिक्कर मराठी चॅनल. तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज 26 जानेवारी तरीही आपण लेक्चर घेत आहोत. तर याच्यातून तुम्हाला कळत असेलच की टिक्कर मराठी विद्यार्थ्यांचा किती विचार करते ते. ठीक आहे. तर 100 डेज चॅलेंजची सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवत आहोत. तर आजचा आपला कितवा दिवस आहे? तर आजचा आपला 32 नंबरचं सेशन आहे. याच्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघत आहोत. आतापर्यंत जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेत, प्लस ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या टॉपिक मधले प्रश्न आपण या सेशन मध्ये ऍड करत आलेलो आहोत. आणि पुढेही अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि हळूहळू लेवल प्रश्नांचे आपण या सेशन मध्ये वाढवत आहोत. हे ऑब्झर्वेशन तुम्ही केलेलं असेलच. तर सर्वांना माझ्याकडून गुड आफ्टरनून. हे जे काही सेशन चालू झालेलं आहे या सेशनची लिंक तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. त्याच्यानंतर आपण लेक्चर चालू करणार आहोत. ठीक आहे. आणि जे जुने असतील तर त्या विद्यार्थ्यांनी सेशनला आलेले आहात लाईक करून घ्यायचंय, पटकन सेशन शेअर करायचंय. मग तुम्ही जिथं डिस्कशन करता अभ्यासाबाबतीमध्ये, मग टेलिग्राम चॅनल टेलिग्रामवर असेल, इन्स्टावर असेल किंवा व्हॉट्सअप, जिथे कुठे तुम्ही डिस्कशन ग्रुप बनवलेला आहे तिथे तुम्ही काय करायचं आहे, आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. ठीक आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी 100 डेज चॅलेंज अगदी महत्वाचं आहे. ओके. आणि आज तर काय आहे, 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. स्वप्न सगळेच बघतात, तुम्हीही बघता, आम्हीही बघतो, बरोबर. पण त्याच्यामध्ये काय दडलेलं असतं रे स्वप्नांमध्ये? स्वार्थ दडलेला असतो. सगळेजण स्वप्न बघतात, कोणी स्वतःसाठी बघतं, क्वचित लोक जी आहेत ती इतरांसाठी स्वप्न बघतात. मग इतर म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स असतील, आपला मित्र परिवार असेल किंवा आपले नातेवाईक असतील वगैरे वगैरे. स्वप्न सगळेच बघतात, कोणी स्वतःसाठी बघतं, कोणी इतरांसाठी बघतं. तर जेव्हा सामूहिक स्वप्न आपण बघत असतो तेव्हाच कुठेतरी क्रांती होत असते. तर आजपासून पुन्हा आपण एक ठरवूया की सामूहिक स्वप्न सगळ्यांनी बघायचं आहे. एक स्वप्न आपणही बघूया आपल्या देशासाठी, सुरक्षित, स्वच्छ आणि सुविकसित भारतासाठी. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर्वांनी लेक्चर शेअर केलं असेलच तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पहिला प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीचा 2023चा रिझल्ट आहे 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा. 2024 मध्येही भरती निघणार आहे, फेब्रुवारीमध्ये ऍड पडेल असं सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी अभ्यासाला लागायचं, टिक्कर मराठीशी कनेक्टेड राहायचे. नक्कीच तुमचं सुद्धा नाव यावर्षी मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे. फक्त सातत्य अभ्यासामध्ये ठेवायचं आहे. घ्या आजचा आपला पहिला प्रश्न. काय आहे आपला पहिला प्रश्न आजचा? तर रामाहून गोविंद मोठा आहे अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारक खालीलपैकी कोणता आहे? रामाहून या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. कोणता असेल बरं कारक अर्थ? कर्ता, संप्रदान, अपादान, करण. ओळखा. सगळ्यांनी उत्तर द्यायचं. प्रीमियर लावले म्हणून असं नाही की फक्त बघत बसायचं मॅडम कडे. प्रत्येकाने उत्तर द्यायचं. जरी तुमचं नाव घेतलं नसेल तरी मला नंतर कळणार आहे की कोण उत्तर देत होतं आणि कोण उत्तर नव्हतं देत ते. त्यामुळे ज्यांना उत्तर येते प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. बघा, राम मूळ शब्द आहे, त्याला ऊनहून प्रत्यय लागलाय. ऊनहून प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऊनहून प्रत्यय पंचमी विभक्तीचा आहे. मग आता आपल्याला पर्याय म्हणून असं ओळखायचंय की कारक अर्थ विचारलेला आहे. मग पंचमीचा कारक अर्थ कोण आहे रे? तुलना केल्याचा बोध होतो, एकमेकांपासून दूर गेल्याचा बोध जिथं होतो तिथं पंचमी विभक्ती आणि अपादान कारक अर्थ असतो. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. मग इथं आपलं कोणतं उत्तर बरोबर येणार आहे? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, आगंतुक या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द समूह योग्य आहे? आगंतुक विरुद्धार्थी शब्द आतापर्यंत आपण बघितलेला आहे, पण आता इथं या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलाय. आगंतुक कोणाला म्हणतो आपण? न आवडणारा पाहुणा, सूचना न देता येणारा पाहुणा, परत न जाणारा पाहुणा की न येणारा पाहुणा? आगंतुकच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे रे? आमंत्रित किंवा निमंत्रित आपण म्हणतो. आगंतुकच्या विरुद्धार्थी आहे आमंत्रित. बरोबर. आता तुम्ही बघू शकता अर्थ विचारलाय. आमंत्रित वरून आपल्याला कळतं की ज्याला आपण स्वतः आमंत्रण दिलेलं आहे की बाबा माझ्या घरी असा असा कार्यक्रम आहे, तू या कार्यक्रमाला उपस्थिती दाखव किंवा तू ये, त्याला म्हणतात आमंत्रित केलेला व्यक्ती. मग त्याच्याच विरुद्धार्थी काय आहे? तर ज्याला आमंत्रण दिलेलं नाहीये तरी सुद्धा तो आलाय.
मग त्याला आपण काय म्हणतो की आगंतुकासारखा आलाय. मग आगंतुक या शब्दाचा कोणता अर्थ इथं योग्य ठरणार आहे, तर आगंतुक म्हणजे सूचना न, आता न आवडणारा येणार नाही, भले तो आपल्याला आवडतोय पण आपल्याला न सांगता आलाय ना घरी, म्हणून आगंतुक म्हणजेच काय तर सूचना न देता येणारा पाहुणा. पर्याय 2 योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठी इथपर्यंत पोहोचलेली आहे, याच्यात तुमचाही तेवढाच हातभार आहे, आमचाही तेवढंच आहे, बरोबर. 3 करोड व्ह्यूवरशिप आपली 15 डिसेंबर 2023 पर्यंत झालेली आहे. तर यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. तर अशीच साथ आम्हीही पुढे चालू ठेवणार आहोत तुम्हाला, तुम्हीही चालू ठेवा. ठीक आहे, चला तर मग पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील पहिला शब्द सर्वनाम आहे, तर त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. सर्वनामाचा प्रकार कोणता, कोणता आहे सर्वनामाचा प्रकार? दर्शक सर्व जो येईल तो पाहिल. वाक्य काय आहे? जो येईल तो पाहिल. पहिलं सर्वनाम काय आहे रे? जो. आणि दुसरा आहे तो, म्हणून पहिला हे शब्द तिथं मेन्शन केलाय, कारण 2 सर्वनाम आहेत. मग ओळखणार कोणतं? तर पहिला सर्वनाम. बघा, दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम. ओळखा. पहिल्या शब्दाचा प्रकार ओळखायचा सर्वनामाचा. बघा, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या म्हणजेच काय रे? दाखविण्यासाठी वापरतो, म्हणून दर्शक सर्वनाम. ठीक आहे. पुढचा काय आहे? जो, जी, जे, ज्या संबंध दाखवण्यासाठी येतो, म्हणून त्यांना आपण म्हणणार संबंधी सर्वनाम. ठीक आहे. मग आता बघू शकता तुम्ही, जो, जी, जे, ज्या संबंध कुठे दिलाय, तर पर्याय 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय 4 योग्य. जाऊयात पुढे. सेशन ज्यांना आवडते, प्रश्न महत्वपूर्ण वाटतात, जरी प्रश्न महत्वपूर्ण आहेत, स्पष्टीकरण आवडत असेल, सोप्या भाषेत सांगतात मॅडम असं वाटत असेल, तर सेशनला लाईक करून घ्यायचे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे, तिच्यापर्यंत पण शेअर करायचं, कारण तिलाही गव्हर्नमेंट नोकरी हवी आहे ना, की नाही? तर 100 डेज चॅलेंजचं आपलं आजचं 32 नंबरचं सेशन आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर तुम्ही आपला चॅनल काय करायचा आहे, सगळ्यांपर्यंत हे सेशन पोहोचलं पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत चॅनल शेअर करायचा आहे. ठीक आहे. पुढे, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल? जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ, जगत अधिक नाथ, जग अधिक नाथ. बघा, आता हा कोणता टॉपिक आहे आपला? संधी टॉपिक आहे. संधीमध्ये आपल्याला बघायचं आहे की जगन्नाथ, आणि तुम्हाला मी आधी सांगितले की संधी हा असा टॉपिक आहे की 50% प्रश्नांची उत्तरं ही फक्त आपल्या ऑब्झर्वेशन वरूनच सुटतात. ऑब्झर्वेशन प्रत्येकाचं असतं, फक्त ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतं. इथं आपण ऑब्झर्वेशन अभ्यासाच्या बाबतीमध्ये बघूया. इथं काय ऑब्झर्वेशन ट्रिक आहे, तर इथं न ला न जोडला गेले, आणि न काय आहे रे? आपलं अनुनासिक आहे. झालं की इथंच उत्तर निघालं आपलं. काय नियम आहे? दुसरा शब्द अनुनासिक आहे, पहिला शब्द कठोर असेल तर पहिल्या शब्दाच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येईल. आता बघा, नाथ शब्द तर क्लिअर झाला, कारण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अनुनासिक आहे. मग इथे काय येणार आहे? आता जग इथं बरोबर आहे, मग इथं काय येईल? तर इथं जे आहे त्याच्या गटामध्ये न नळाचा आहे, मग न नळाचा कोणाच्या गटात आहे? त, थ, द, ध, न. मग काय तयार होईल? जगत, जगथ, जगद, जगध. तर कोणता अर्थपूर्ण शब्द आहे? जगत. बरोबर. जगत अधिक नाथ, जगन्नाथ. मग पर्याय कोणता योग्य आला? आपला अनुनासिक संधीचा प्रकार आहे, व्यंजन संधीच्या प्रकारामध्ये अनुनासिक येतं. प्रत्येकाला ट्रिक समजली आहे? लाईक करून घ्यायचं ज्यांना आवडली ट्रिक त्यांनी. ऑब्झर्वेशन पक्क पाहिजे आपला संधीमध्ये. चलो, पर्याय 3 योग्य. पुढचा प्रश्न, शब्दाचे एकत्रीकरण करून त्यापासून एक जोड शब्द तयार करण्याला काय म्हणतात? जेव्हा आपण शब्दाचं एकत्रीकरण करतो आणि एक जोड शब्द बनवतो, तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतं रे? संधी तयार होते, समास तयार होतो, प्रयोग तयार होतो की विभक्ती? आता एलिमिनेट मेथड यूज करायची आहे. कोणता पर्याय बरोबर येईल?
बघा, शब्दांच्या एकत्रीकरणातून जेव्हा एक जोड शब्द बनतो त्याला काय म्हणतो? आता संधी. आता प्रयोग तर येणार नाहीये, प्रयोगामध्ये कर्ता कर्म क्रियापदाचा एकमेकाशी संबंध आहे. विभक्ती म्हणजे आपल्या विभक्तीचे प्रत्यय, प्रथम द्वितीय तृतीय या पद्धतीने संबोधन पर्यंत आहे, त्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही. आता फक्त राहिला संधी आणि समास. तर संधी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोघच एकमेकांमध्ये विसळतात. ही अक्षर आहेत, हे वर्ण आहेत. ठीक आहे, ते दोघं एकमेकांमध्ये मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो, पूर्ण शब्द नाही तयार होत जोड. ठीक आहे, मग शब्दांचे एकत्रीकरण करून त्याच्यापासून जो जोड शब्द तयार केला जातो त्यालाच तर समास असं म्हणतात. समासामध्ये सामासिक शब्द बनलेला असतो शब्दांचं एकत्रीकरण करून. ठीक आहे, मग पर्याय कोणता योग्य आला? चुकायचं नाहीये इथं कोणीही. पर्याय 2 योग्य. पुढचा प्रश्न, देवाने मला खूप काही दिलेले आहे या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे देवाने शब्दात? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. आता मूळ शब्द काय आहे रे इथे? मूळ शब्द आहे देव. प्रत्यय काय लागलाय? ने. बरोबर. आता ने प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो? प्रथम आता प्रत्यय रहित असते. द्वितीया सलाते, सलानाते. चतुर्थी सलाते, सलानाते. मग उरला एकच ना आपला तृतीया, नेशी, निशीही. बरोबर. मग ने कशामध्ये आहे? तृतीय विभक्तीमध्ये, म्हणून पर्याय 3 इथं आपला योग्य ठरणार आहे. पुढचा प्रश्न थोडा मोठा आहे पण ट्रिकी आहे, लगेच सुटेल तुम्हाला. जोड्या लावायच्यात आपल्याला. कंठ्य व्यंजने, दंत्य व्यंजने, दंत तालव्य व्यंजने आणि अनुनासिक व्यंजने. ठीक आहे, आता इथं काय कळतं आपल्याला? कशावरचा हा प्रश्न आहे आपला? वर्णमाला टॉपिक आहे, त्याच्यामधला वर्णांची उच्चार स्थाने. काय आहे टॉपिकचं नाव? वर्णांची उच्चार स्थाने. मग इथं ट्रिक KTM 2 ट्रिक आठवायची आहे, लगेच उत्तर येऊन जाईल तुमचं. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला अनुनासिक बाजूला काढता येईल. न न न न. मग कुठे दिसतंय तर तुम्हाला अनुनासिक? हा बघा, हा त्र नाहीये तर हा न आहे. इथं आहे आपला अनुनासिक. मग डी ला 3 कोणत्या पर्यायामध्ये दिले रे? डी ला 3 आहे. झालं की इथं डी ला 4 2 1. मग उत्तर कोणतं बरोबर आलं रे आपलं? पर्याय दुसरा. मग आता ए ला 4 दिलाय. कंठ्य म्हणजे काय रे? सगळ्यात पहिली लाईन स्पर्श व्यंजनांची. के म्हणजे क, टी म्हणजे त, तालव्य याच्यात दिलेलं नाहीये. दंत तालव्य म्हणजे अ सारखा उच्चार, च छ ज झ. कुठे दिलाय च छ ज झ? सी ला 2 आहे का? आहे. मग उरला फक्त बी ला 1. थ द ध न दंत्यमध्ये येतं आणि ल स याच्यामध्येच येतं. ठीक आहे, मग पर्याय 2 हे उत्तर आपलं इथं योग्य आहे. मोठे प्रश्न आले तर म्हणून घाबरायची अजिबात गरज नाहीये. तर यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे? तर यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त इलिमिनेट करायला शिकायचे, एक एक उत्तर काढत शिकायचंय. पुढे, सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती या नावातील नामाचा प्रकार ओळखा. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, यापैकी नाही. सुंदर पासून सौंदर्य या पद्धतीने काय झालेलं आहे? काय तयार झालेले आहे? सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती आणि श्रीमंती यांच्यामध्ये भावना दडलेल्या आहेत, फिलिंग्स आहेत. बरोबर. गुणधर्म दडलेले आहेत. मग हे सगळे कशामध्ये येणार आहेत? नाम किंवा विशेषणांना प्रत्यय लागून काय बनलेली आहेत? इथे भाववाचक नाम बनलेली आहेत. पर्याय पहिला योग्य. आज 26 जानेवारी आहे तरी सुद्धा जे विद्यार्थी मित्र आपलं लेक्चर बघतात खऱ्या अर्थाने ते सिरियसली अभ्यास करताय हे याच्यामधून आपल्याला सगळ्यांना कळतंय आणि तुम्हालाही कळतंय. बाकीची जी लोक आहेत, सुट्टी 26 जानेवारी आहे तर आपण आज लेक्चर नाही करायचं, बरोबर ना? फंक्शन असल्यावर आपण सुट्ट्या घेतो, त्याच पद्धतीने बरेच लोक आलेले नसतील तर त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण कुठे चुकतो ते. आणि जे आलेले आहेत खूप छान असाच अभ्यास चालू ठेवू द्या. सण असू द्या, वार असू द्या, काहीही असू द्या, अभ्यासामध्ये खंड पडून द्यायचा नाही. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी पोलीस भरती 2024 या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत, स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे आपली विजय बॅच. तर विजय बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे? तर आतापर्यंत सूट दिली होती, तर आता जे विद्यार्थी मित्र नवीन जॉईन झालेले आहेत किंवा जे जुनेही असतील त्यांनी बॅच घेतली नसेल पण आता घ्यायची आहे कारण एक्झाम जवळ येते, फेब्रुवारी एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन येईल असं सांगितलेलं आहे.
तर ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची त्यांच्यासाठी 50% सूट आपण या बॅचवर 26 जानेवारीच्या निमित्ताने दिलेली आहे. तर 2500ची बॅच तुम्हाला 50% सूट देऊन 1200 रुपयाला भेटतीये. यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे 26JAN म्हणजे 26 जान. ठीक आहे. मग ही ऑफर 22 ते 26 म्हणजे आज 26 तारीख आहे, आज शेवटचा दिवस आहे ऑफर तुम्हाला भेटण्यासाठी. प्रत्येकाने काय करायचं, टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचंय. ऍप मध्ये तुम्हाला विजय बॅच दिसेल, प्रोसेस करायची, पुढे पुढे जायचंय, कुपन कोड यूज करायचा आहे आणि बॅच घेऊन टाकायची 1200 रुपयाला. आजच्याच दिवस आहे फक्त ऑफर. काही प्रॉब्लेम आला ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढचा प्रश्न, बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा. बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा, उपयोजित जात म्हणजेच काय तर वरती कोणत्या अर्थाने वापरलंय. मग इथं विश्वास हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, धर्मीवाचक नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, यापैकी नाही. विश्वास हवा म्हणजेच काय रे, भरोसा, ट्रस्ट. मग हे काय म्हणून वापरलेलं आहे इथं, भाववाचक नाम म्हणून वापरलेलं आहे. मग पर्याय कोणता योग्य, पर्याय 2 योग्य. सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम म्हणतात, भाववाचक नाम याला धर्मवाचक नाम म्हणतात. तर धर्म आणि धर्मी या दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, जाऊयात पुढे. मग सेशन एकदा लाईक करून घ्या बरं, जे आलेले आहेत त्यांनी पटकन, फास्ट. तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. घ्या. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वर्ण, स्वर, शब्द आणि वाक्य. कोणता पर्याय योग्य असेल, खूप वेळा व्याख्या झाली आहे, परीक्षेतही खूप वेळा विचारली गेलेली आहे. बघा मग आता, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. बरोबर. व्यंजनात स्वर मिसळल्यावर अक्षर बनतं, अक्षर एकत्र आल्यावर शब्द बनतं, शब्द एकत्र आल्यावर वाक्य बनतं. तर ही एक स्टेप आहे, ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मग पर्याय कोणता योग्य आहे, तर पर्याय 3 योग्य. जाऊयात पुढे. डोळ्यावर कातडे ओढणे, वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. डोळे झाकून घेणे, डोळ्यात तेल घालणे, डोळ्यास डोळा लागले किंवा काना डोळा करणे. डोळ्यावर कातड ओढणं म्हणजे काय, कोणता पर्याय योग्य, बघा. डोळ्यावर कातड ओढणं म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीवर आपला खूप भरोसा असतो, ट्रस्ट असतो, त्याच्यामुळे आपण काय करत असतो तर त्याच्यावर एक आपला जम बसलेला असतो, की म्हणजे ट्रस्ट असतो की ही व्यक्ती आपल्याला कधीच दगा देणार नाही. मग त्या व्यक्तीच्या ज्या छोट्या छोट्या चुका जरी असतात त्या चुकांकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करतो म्हणजे कानाडोळा करतो. बरोबर ना. बऱ्याच वेळा हे तुम्हाला ऐकायलाही भेटलं असेल की त्याच्या चुकांवर पांघरून घालते, त्याला कळतच नाही, त्याने डोळ्यावर कातडी ओढून घेतलेत, डोळ्यावर झापडा आहे त्याच्या. ऐकलेत ना डेली लाईफ मध्ये. तर डोळ्यावर कातड ओढणं म्हणजे जाणून बुजून एखाद्याकडे दुर्लक्ष करणं. ठीक आहे. मग डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे. बरोबर. मग पर्याय कोणता योग्य येणार, पर्याय 4 योग्य. पुढे, माझे गाव मला फार आवडते, वाक्यातील अधोरेखित शब्दाचं लिंग आता ओळखायचे. गाव या शब्दाचे लिंग कोणते आहे, कशावरून ओळखलं जाईल रे आता, तो गाव, ते गाव. काय म्हणतो रे आपण, गावाला काय म्हणतो, कुणी कुणी म्हणतो हा गाव माझा आहे, कुणी कुणी म्हणतो हे गाव माझे आहे. बरोबर. मग जो नाम आहे त्या नामाला ज्या पद्धतीने आपण हाक मारतो त्या हाकेवरून लिंग ठरतं. जर हाक मारताना तो उत्तर आलं तर पुल्लिंगी, ती उत्तर आलं तर स्त्रीलिंगी आणि ते उत्तर आलं तर नपुसकलिंगी. मग गावाला काय म्हणतो रे आपण, ते गाव असं म्हणतो. मग ते म्हणजेच काय, तर ते म्हणजे नपुसकलिंगी. पर्याय 2 योग्य.
पुढचा प्रश्न आहे, नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही या वाक्याचा आपल्याला होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे. आता नाही म्हणजे काय आहे रे इथे? नकार, म्हणजेच नकारार्थी आहे. नकारार्थीचं होकारार्थी करायचंय म्हणजे मूळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. वाटत नाही म्हणजे वाटतो करायचंय, मग कृत्रिमच्या विरुद्धार्थी आपल्याला करावा लागेल. नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही म्हणजे नानाचा अभिनय कसा वाटतो असंच येईल ना. कृत्रिमच्या विरुद्धार्थी काय असेल? होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी जर करायचं असेल तर मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. तर इथं कृत्रिमला विरुद्धार्थी नॅचरल, आर्टिफिशियल नॅचरल असं म्हणतो आपण. तर नैसर्गिक दिसतंय का? नाही. मग दुसरं काय आहे रे? स्वाभाविक आहे. बरोबर. मग पर्याय कोणता योग्य येईल रे आता? नानाचा अभिनय स्वाभाविक वाटतो. कुठे आहे? हा, नानाचा अभिनय स्वाभाविक वाटतो. पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 3 योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी एसएससी जीडी साठी आपली लाईव्ह बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी आहे 1499. सगळे विषय 1499 मध्येच तुम्हाला भेटणार आहे. लाईव्ह स्वरूपात लेक्चर भेटतील. तर यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा काही अडलं तर, आणि बॅच घेऊन टाका. प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. चला तर मग पुढचा प्रश्न, पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती. मी पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती. क्रियापद जेव्हा एकटच असेल तेव्हा कुठला ना कुठला साधा काळ असतो, पण आली होती म्हणजे इथं संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे म्हणजेच काय रे? साधा क्रियापद होईल, साधं होईल कॅन्सल. मग उरलं पूर्ण, अपूर्ण आणि रीती. मग काय असेल? आली होती म्हणजे भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती. आली होती म्हणजे पूर्ण झाली होती, म्हणजे भूतकाळ, आणि लालो लिहिले म्हणजे पूर्ण. पोलिसांकडे मदत मागण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती, म्हणून आपला पर्याय कोणता योग्य येणार? पूर्ण भूतकाळ. पर्याय 4 योग्य. बघा, सेशन ज्यांना आवडते सेशनला लाईक करून घ्यायचे प्रत्येकाने. चला, नळे इंद्रासी ऐसे बोली जेले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. प्रयोग कशावर ओळखतो? कर्ता कर्म आधी ओळखून घेतो. बरोबर ना. मग दोघांच्याही प्रमाणे ज्याला प्रत्यय नसेल त्याच्यामुळे क्रियापद बदलेल, ज्याला प्रत्यय असेल तो प्रयोग कधीच नसेल. बघा मग आता इथं दिसते आपल्याला डायरेक्ट कोणतं वाक्य आहे रे हे आपलं? नळे इंद्रासी ऐसे बोली जेले. संस्कृत वाक्य दिसतंय. तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. संस्कृत म्हणजे जुनं, जुनं म्हणजेच प्राचीन, प्राचीन म्हणजेच पुराण, बरोबर, किंवा जुना. मग हे कोणाचे प्रकार आहेत रे? प्राचीन कर्मणी प्रयोगाचे प्रकार. दिले का कुठे? इथं दिलेलं आहे बघा. कधी कधी मेन प्रकार, मूळ प्रकार देतात, कधी कधी उपप्रकार देतात. तर लक्षात ठेवायचं काय दिलंय आणि काय नाही. ठीक आहे. प्राचीन कर्मणी दिला नसेल ठीक आहे. मुख्य प्रकार बघा, कोणाचा प्रकार आहे? प्राचीन कर्मणीचा प्रकार आहे. पर्याय कोणता योग्य? मग पर्याय पहिला योग्य. चलो पुढे जाऊयात. डॅश डॅशचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो. गाळलेल्या शब्दाच्या जागी पुढील पैकी कोणता पर्याय योग्य आहे? कशाचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो? आता शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. कापूर शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं. ह्या पर्यायावरून तुम्हाला काय ओळखता येतं रे? काय ओळखायचं असं कळतं? रिकाम्या जागा नाही भरायच्यात. तर काय करायचंय? कापूर शब्दाचे सामान्य रूप तुम्हाला ओळखायचंय. आता बघा, प्रत्यय लागण्यापूर्वी काय बदल होतो तोच बदल तुम्हाला इथं ओळखायचा आहे. बघा बरं, मग कापूरचं काय होतं वाक्यात वापरल्यानंतर? कापराचा होतं. कापऱ्याचा, कापुरीचा, कापुराचा होतं का नाही? कापराचा वास का कापुराचा वास? कापूरचं सामान्य रूप काय होतं? आता पुरीचा तर येणार नाही, पुऱ्याचा येणार नाही. मग उरलं फक्त कापराचा वास की कापुराचा वास? तर कापराचा वास. पर्याय कोणता बरोबर? पर्याय 2 योग्य. पुढचा प्रश्न, हा, क्रियेला पुढील पैकी कोण जबाबदार असतो? महत्वाचा प्रश्न आहे. क्रियेला कोण जबाबदार असतं रे? वाक्यात जी क्रिया असते त्या क्रियेला कोण जबाबदार असतं? कर्म, कर्ता, क्रियापद, विधेय. महत्वाचा प्रश्न आहे, जरा उलझल में डालने वाला है. बरोबर, थोडं कन्फ्यूज करणारा आहे.
मग लक्षात घ्यायचंय की कोण जबाबदार असतो, म्हणजे जो करतो तोच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो ना. आपल्या भविष्यात जे काही घडेल त्याला जबाबदार कोण आहे रे? आपला मित्र, आपले नातेवाईक की आपले आई वडील? जो करतो त्यालाच भोगावं लागतं. पुढे जे घडतं त्याच्यासाठी जो करतो तोच जबाबदार असतो. म्हणजेच काय रे? क्रियेला कोण जबाबदार असणार? क्रिया करणारा कोण? तर क्रिया करणारा कर्ता. म्हणून पर्याय कोणता योग्य? तर कर्ता, पर्याय 2 योग्य. क्रियापदात जी क्रिया असेल त्या क्रियेचा पुढे जे काही कर्म निघेल ते कर्म करण्याचं काम कोण करतं? कर्ता. म्हणजे क्रिया करणारा कोण निघाला? कर्ता निघाला. मग क्रियेला कोण जबाबदार असेल? कर्ता जबाबदार असेल. कळालं ना कशा पद्धतीने सांगितलं? चला, जे नवीन जॉईन झाले त्यांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. पर्याय दुसरा आपला इथे योग्य असणार आहे. ठीक आहे, जाऊयात पुढे. जुन्या आठवणींनी माझे डोळे पाणावले हे वाक्य कोणत्या क्रियापद प्रकारातील आहे? सकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि साधित क्रियापद. जुन्या आठवणींनी माझे डोळे पाणावले कशामध्ये येईल? पाणावले कशामध्ये आहे रे? आता प्रयोजक येईल का? इलिमिनेट करायला शिकायचंय. प्रयोजक म्हणजे करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतो, कॅन्सल. संयुक्त म्हणजे दोन दोन क्रियापद, धातू साधित आणि सहाय्यक आहे का? नाहीये. मग आता फक्त राहिलं साधित आणि सकर्मक. सकर्मक म्हणजे कर्म आहे का बघा? पाणावणारे कोण? डोळे. आणि पाणावले ते काय? डोळेच. वाक्यात कर्मच नाहीये तर सकर्मक येईल का? नाही. मग उरला एकच, साधित. म्हणजे शब्दांच्या जातींपासून तयार झालेलं. मग हा कोणापासून तयार झालाय? तर पाणी या नामापासून पाणावले तयार झाले. म्हणून हे काय झालं रे आपलं? पाणावले नाम साधित प्रकारामध्ये नामसाधित क्रियापदाचा प्रकार झाला. मग पर्याय कोणता योग्य आला? पर्याय चौथा योग्य. पुढे पुढचा प्रश्न बघण्यासाठी एसएससी जीडी 10 रुपयाला 10 टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. हिंदीतून मराठीत ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी क्वेश्चन सेट बनवलेले आहेत. जे एसएससी जीडी ची एक्झाम देणार आहेत तर त्यांनी काय करायचंय? या टेस्ट घेऊन स्वतःचा अभ्यास, स्वतःची रिव्हिजन वाढवायची आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. चला, शाब्बास पल्लवी तू पोलीस झालीस या वाक्यातील अव्यय ओळखा. शाब्बास हे काय आहे रे? कौतुक केल्याचा बोध होतो म्हणजे हे काय आहे? प्रशंसा म्हणजे कौतुक. प्रशंसा दर्शक उद्गार आहे म्हणून केवल प्रयोगी अव्यय. मग कुठे आहे? मुख्य प्रकार विचारलाय, हा कोणाचा प्रकार आहे? प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा. म्हणून पर्याय तिसरा इथं योग्य आला. ठीक आहे, चला घ्या. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे कपाळावर पडणे, खूप भीती वाटणे, कपाळावर भाग्य लिहिणे की मृत्यू येणे. तर कपाळ मोक्ष होणे म्हणजे मृत्यू येणे. पर्याय कोणता योग्य आला आपला? पर्याय चौथा योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी असा कोणता शब्द आहे की त्याचं सामान्य रूप होत नाही? म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याच्यात बदल होत नाही असा कोणता शब्द तुम्हाला इथे दिसतोय? ससा, पान, वधू आणि मूल. ठीक आहे, बघा ससाचं काय होतं रे? सशाला म्हणूया आपण. स चा श झाला म्हणजे सामान्य रूप झालं. पानचं काय होतं? पाना होतं, पानावर पाणी पडलंय. मूलचं मुला होतं, मग उरलं एकच वधू. वधूला जर मुलाला घेऊया आपण, पानात घेऊया आणि वधूने घेऊया. ठीक आहे, वधूचं वधूच राहिले प्रत्यय लागला तरी पण, म्हणून वधू या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. पर्याय कोणता योग्य? पर्याय तिसरा योग्य. एसएससी भरतीसाठी, एसएससी जीडी साठी खास आपला चॅनल आहे टिक्कर मराठी एसएससी एक्झाम्स. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्यायची आहेत. उद्या मी बघणार आहे कोण कोण प्रश्नाची उत्तरं देते आणि कोण फक्त बघत होतं ते. चला, सेशन आवडत असेल सेशनला लाईक करून घ्यायचंय. प्रश्न पुढचा. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तो बोका. मती काय येईल रे बोकाला? पुल्लिंगीचा आपल्याला काय करायचंय? स्त्रीलिंगी करायचंय. तो बोका. मती कोण? मांजर, बोकी, भाटी. का 1 आणि 3 बरोबर? बोकाला काय म्हणतात रे?
बोक्याच्या विरुद्ध लिंगी शब्द ती काय म्हणतो आपण? भाटी म्हणतो, बरोबर, भाटी. पण भाटी म्हणजेच मांजर, त्यामुळे असं जेव्हा एक व तीन असं पर्यायामध्ये असेल तेव्हा हाच पर्याय बरोबर द्यायचा आहे. आणि हा जर नसेल तर भाटी उत्तर बरोबर द्यायचंय. ठीक आहे, पण भाटीला समानार्थी शब्द मांजर आहे, त्यामुळे पर्याय चौथा आपला योग्य ठरणार आहे. तर हे होते आजचे आपले प्रश्न. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय. दोन्हीकडे पण आपण अभ्यासासाठी महत्वपूर्ण क्वेश्चन प्रोव्हाइड करत असतो. काही फ्री मध्ये आहे, काही पेड आहे. ठीक आहे, काही बॅचेस आपल्या आहेत ऍपमध्ये, तर प्रत्येकाने दोन्ही आपल्या जवळ असून द्यावेत, कारण अभ्यास रिव्हिजन होण्यासाठी हे फायदेशीर आहे. तर आजचे प्रश्न कसे वाटले सगळ्यांनी सांगायचे मला व्यवस्थित. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते की पुढचा प्रजासत्ताक दिन एकदम तुम्ही आनंदात साजरा करत असाल, कोणी ट्रेनिंगला असेल किंवा काय. ठीक आहे, थांबू आज आपण इथे. भेटूया पुन्हा उद्या. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.